मंडळी आहे, याचा मान सन्मान व्यवस्थित करा म्हणजे झालं बस. प्रत्येकाचा मान सन्मान होईल. कोणाला मी अपमान करता नाही ना. प्रत्येक व्यक्ती अशी होती. तिच्या मायला एक वेळ एसटी मध्ये बसवून आणत होतो, त्या कंड्रायव्हरला डोळा मारला तर भडव्यानं घरावर एसटी मला तिने बाजूला चालला हो म्हणून. म्हणजे आमच्या मम्मीची एवढे देखणे देखण्या होत्या. नुसता डोळावर पाहिला तरी 24 तास 8-9 माणसं आमच्या घरी बसतो. त्याचा घर न जानोसा लागला माझा घर. मामाजी तुम्ही याच्यावरती काही उपाययोजना केली की नाही? 2 किलो तिखट घेतलं ना, डोळे फोडलो. तेव्हा 2 वर्ष जगली ना मी. वा वा वा, बहुत मोठा पराक्रम केला मामाजी. मामाजी तुम्हाला असं नाही की मामीवरती हा तुम्ही एक प्रकारचा अन्याय केला म्हणून? कायचा अन्याय? त्या गावभर नवरे करून देऊ तिला. अन्याय केलाय म्हणते बापा. मस्त विटेवरती पाय ठेवून बसलात. तुम्ही स्वतःला का विठ्ठल समजता? विठ्ठल समजलं तर रुक्मिणी नाही आणावं लागेल. तुमच्या सोडून आपला उरकू काय वया म्हणतो. मामाजी मला एकच म्हणायचं आहे की ह्या लग्नामध्ये आमच्याकडून येणाऱ्या पाहुणे मंडळीचा अपमान होईल असं कुठलीही गोष्ट घडायला नाही. कोणाचा अपमान होणार नाही. आणि लग्नातील जेवणाबद्दल बोलणे अत्यंत महत्वाचं आहे मामा. जेवण तुम्ही असा द्या, असा द्या, साधाच द्या, व्यवस्थित द्या. जेवणाचं टेन्शन नको घ्या जावाई बापू. अशी महाथाली सजवणार आहे मी. अर्थातच लोक विचार करतील हा खाऊ का, हा खाऊ का, हा खाऊ. नुसते चुरपाचे 25 आटम आहे. 25 बुद्धी का दाल दिली. अरे बाप, म्हणजे चांगलीच तयारी करून ठेवली तुम्ही. ठीक आहे मामाजी, काही हरकत नाही. बापरे मामाजी, तरी मी मामाजी या पंख्याच्या पाठीकडे गेला पंखा नव्हे, ढोरगांच्या बांधून दे. बाबा लग्नाच्या व्यापच तेवढा तर जिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या ड्रोन कॅमेऱ्यासारखा याचा वापर करा ना. वा मामाजी वा, मस्त फुकटामध्ये स्कीम जमवला नाही. पण मामाजी 31 मार्चला भरपूर बाकी आहे आणि तोपर्यंत हा ढोरगांच्या इथे बांधला नाही. हा मरेल नाही. कसा मरेल? ती काजू खाते ना. काजू खाते? शिवाय दुसऱ्या गोष्टीला तोंडच नाही लावत. काजू तुम्हाला परवडतात? कालच 5 किलो खात्यावर न फेकलो. खाण्यासाठी मला वेळच मिळाला नाही ना. खुर्शीच्या ह्याच्यावर 5 किलो काजू तुम्ही खातावर फेकले? चला मी कसा प्रश्न करतो मला. शेवटी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहात तुम्ही. 5 किलो काजू कशाला? उद्या 5 क्विंटल नाही फेकू शकता. पाहू पुढच्या मामाजी मोठ्या आशेने आलो तुझी. चला बाबा 2-3 दिवस मुक्काम करीन, पण तुम्ही नाही म्हणता. नाही मुक्काम नाही. बरं ठीक आहे, मग आता कोमलशी 2 शब्द बोलून तरी येतो. येतूनच बोला, खोलीत नाही. नाही खोलीत नाही. पण काहू नाही पुई होते. हा कुठला शब्द? झाडीपट्टीचं काहीतरी. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी आतमध्ये जाऊन बोलू नाही, इथूनच बोलावं. जी हो. बरं इथूनच बोलू. जी जी. कोमल कोमल प्लीज. गरजली का बघते? पण मामाजी तिच्याकडे मला अत्यंत महत्वाचं काम होतं ना. बोलता हे नाही का, मापासाठी तिला ब्लाऊज पाहिजे. माझी शर्ट न्या. येतन फाळा झालाच लावून. म्हणजे कुठं समजता तुम्ही मला? तुमच्या शरीराची ठेवण कशी, तिच्या शरीराची ठेवण कशी? आता माझी शर्ट माझ्या मुलीला होते तर येतं आपल्याला ब्लाऊज नाही होईल का? अशी पण तुम्ही असा काऊन विचार करता? नाही खोलीमध्ये नाही. मग आता कोमलला जातो म्हणून तरी सांगतो. येतूनच सांगत गोष्टी नाही जात आतमध्ये, इथूनच बोलतो झाला. कोमल कोमल. ओके बाय. अशी नाही झोपली आहे. नव्हे, तिच्या आत्मा बोलला. तिचा आत्मा हो. म्हणजे माझी कोमल? नाही मेली चिठ्ठीच आहे. झोपेमध्ये बोलावाची सवय आहे तिला. अशी किती सवय आहे तुमच्या मुलीला? किती सवय आहे? घरली का झोपते म्हणता, पुन्हा हे झोपेमध्ये बोलण्याची सवय? तुम्ही काय म्हणावं माझी? लग्नाच्या आधी या सगळ्या सवयी तिच्या तुटल्या पाहिजे. तुटेच माझी औषध सांगतो ना. शोध पाहिला शोध. झोपायच्या पूर्वी 2 थेंब तुझ्या तोंडामध्ये सोडत जा. अरे हा, म्हणजे मग तिला शांत झोप लागेल नाही का? पण मामाजी तिला झोप लागल्यानंतर तिच्या तोंडाला मुंग्या नाही लागते? मुंग्या कशा लागतील? माकोळे लागतील.
नशीबच माझे